नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जैतापूर आणि कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प सरकारने रद्द करावा या मागणीसाठी लोकायत आणि लोकशासन यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। 11 मार्च 2011 रोजी फुकुशिमा जपान येथे आजपर्यंतचा सर्वात भीषण अणुऊर्जा अपघात झाला। त्यानिमित्ताने 11 मार्च 2012 रोजी सायंकाळी 6:30 वाजता लोकायत आणि लोकशासन आंदोलन यांच्या वतीने अलका टॉकीज, कुमटेकर मार्गाने बाजीराव रोड ते शनिवार वाडा असा मोर्चा आयोजित करण्यात आला। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने युवक आणि समाजातील विविध स्तरातील लोक सामील झाले होते। सर्वांनी गरजा नको अणुऊर्जा, जैतापूर आणि कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प रद्द करा, आम्हाला हवी सौर ऊर्जा, आम्हाला हवी पवन ऊर्जा अशा घोषणा या प्रसंगी देण्यात आल्या। अणुऊर्जा विरोधातील घोषणा लिहिलेले पिवळ्या रंगाचे टी शर्ट्स घातल्यामुळे मोर्चा ठळकपणे उठून दिसत होता। सर्व जगामध्ये ठिकठिकाणी याच दिवशी विविध प्रकारांनी निषेधाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले। त्याचाच एक भाग म्हणून हा मोर्चा आयोजित करण्यात आला। फुकुशिमा अणु अपघाताचे महाविनाशक परिणाम सर्व जगाने पाहिलेच आहेत। अणुऊर्जा सुरक्षित स्वच्छ आहे या जपानी अणु तज्ञांच्या खोट्या प्रचारावर विश्वास ठेवण्याची किंमत जपानच्या जनतेला आरोग्याचा आणि भावी पिढ्यांचा बळी देऊन चुकवावी लागणार आहे। 1986च्या रशियातील चेर्नोबिल येथील अणु अपघातानंतरही धडा न घेणारा जपान आपल्या राजकारण्यांच्या आणि आण्विक उद्योगाच्या हव्यासाची आणि उद्दामपणाची किंमत मोजतो आहे। म्हणूनच जनजागृतीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। अनिसतर्फे कुंडल्या जाळण्यात आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र ज्योतिष मंडळाच्या वतीने भंडारकर रोड ते टिळक पुतळा या मार्गावर मोर्चा काढण्यात आला। ज्योतिष शास्त्राला विरोध करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर बंदी घालावी, तसेच ज्योतिष शास्त्राला विद्यापीठ स्तरावर मान्यता द्यावी आदी मागण्यांसाठी बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले। मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जगातदार, चंद्रकांत शेवाळे, ॲडव्होकेट मालती शर्मा, मधुसूदन घाणेकर आदी यावेळी उपस्थित होते। सुप्रीम कोर्टाने ज्योतिष शास्त्राला मान्यता दिली आहे, मात्र डॉक्टर दाभोलकर दिशाभूल करत आहेत। कुंडल्या जाळून काही होणार नाही। कोर्टाच्या निर्णयाला विरोध केल्याबाबत अनिसवर कडक कारवाई करण्यात यावी, अनिसची मान्यता रद्द करावी, तसेच ज्योतिष शास्त्राला विद्यापीठ स्तरावर मान्यता द्यावी अशी मागणी जगातदार यांनी केली। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नरेंद्र दाभोलकरांनी 27 फेब्रुवारीला जे कुंडल्याचं दहन केलं त्याच्या निषेधार्थ बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि सर्व संस्थांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत आणि ज्योतिष शास्त्राचा अपमान कदापि सहन करणार नाही। याच्या पुढे रस्त्यावरून त्यांनी ज्योतिष शास्त्राचा अपमान केला, तसेच उत्तर त्यांना देण्यात येईल। ज्योतिष शास्त्र हे आमचं भारतीय शास्त्र आहे आणि या शास्त्राच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम केलं जातं। या दिशा देणाऱ्या शास्त्राला आणि राज्यघटनेने आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्याला मान्यता दिली आहे त्या शास्त्राच्या विरुद्ध कोणी आवाज उठवत असेल तर त्या आवाज आम्ही चालू देणार नाही, त्या आवाजाला आम्ही दडपू देणार नाही। तो आवाज बंद करणार आणि ज्योतिष शास्त्राचा आवाज जाहीर करणार। समाजाला दिशा देणाऱ्या या शास्त्राचा जय जयकार करतो आणि जय ज्योतिष, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योतिष। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या रचनांवर आधारित तुका आकाशा एवढा या अभंगवाणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। प्रतिभा कल्चरल अकॅडमीच्या वतीने पौड रस्त्यावरील पुण्याई सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। प्रसिद्ध गायक राजेंद्र दीक्षित आणि रेवा नातू यांनी यावेळी संत तुकारामांचे अभंग सादर केले। जय जय रामकृष्ण हरीच्या मंत्रजागराने कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर नमो आदिरूपा, राजस सुकुमार, ज्ञानियांचा राजा, आम्ही विठ्ठलाचे वारकरी, विठ्ठल गाती गावा, आता कुठे धावे मन, बोलावा विठ्ठल अशा आविट गोडीच्या भक्तिरचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध
केले. या दोघांना संवादिनीवर उपेंद्र सहस्त्रबुद्धे, वायलिनवर नानादेव, तालवाद्ये जयंत अत्रे, पखवाजवर नंदकुमार भांडवलकर आणि तबल्यावर अजित गोसावी यांनी साथ संगत केली. कार्यक्रमाचे निरूपण आनंद गोसावी यांनी केले.
कलावंताने कलेविषयीची आस सतत जिवंत ठेवली पाहिजे असे मत ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांनी व्यक्त केले. मराठी चित्रपट परिवाराच्या वतीने चित्र पदार्पण पुरस्कार प्रदान सोहळ्यात आनंद मोडक उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जमेनीस, साहित्यिक संजय पवार, निर्माते मेघराज राजे भोसले उपस्थित होते. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देऊळने तर सुपरस्टार आणि गजर चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार पटकावले. भूषण प्रदान सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मेधा धाडे, मीता सावरकर, सर्वोत्कृष्ट बालकलाकार शुभंकर अत्रे, अस्मिता जोगळेकर, नॉन फिल्मी म्युझिक अल्बम विभागामध्ये धुंद क्षण आणि तुला पाहिले यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार बेला शेंडे आणि आनंदी जोशी, सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिलिंद इंगळे आणि जयदीप यांना प्रदान करण्यात आला. तांत्रिक विभागात संजय ठुबे यांचाही गौरव करण्यात आला. शर्वरी जमेनीस, मेघराज राजे भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कलाछाया कॅम्पसमधील दर्पण आर्ट गॅलरी येथे 20 मार्च पर्यंत चित्रप्रदर्शन भरवण्यात आले आहे. आयुष्यात वैविध्य नसेल तर ते कंटाळवाणे नीरस होऊन जाईल, हा विषयाचा गाभा ठेवून आनंद गजरमल, मोनिका शेठ, प्राची गोरवडकर आणि सतीश वर्तक या कलाकारांनी विविध या थीमवर चित्रप्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव यांच्या हस्ते दिनांक 15 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता करण्यात आले. कलाछाया कॅम्पसमधील दर्पण आर्ट गॅलरी येथे 20 मार्च पर्यंत सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.